साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या गुरुशिष्यावर भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यगौरवावर प्रश्न उपस्थित केला होता। राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील मराठा समाज बांधवांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला असता राज्यपालांच्या वक्तव्याने सुरू असलेल्या राज्याच्या अधिवेशनात देखील राज्यपालांना आमदारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं। अशा परिस्थितीत शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याचे जाहीर होताच सोलापुरातील समस्त मराठा समाज बांधवांनी राज्यपालांचा दौरा उधळून लावण्याचा इशारा दिला होता। दरम्यान नियोजित कार्यक्रमानुसार राज्यपाल यांचे शुक्रवारी विमानतळावर आगमन होताच मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपालांचं स्वागत करण्यात आलं। तेथून पुढे मोटारीने जाताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पण राज्यपालांचा दौरा उधळून लावण्यासाठी ज्या पद्धतीने घोषणा करण्यात आली होती त्या पद्धतीने शिवप्रेमींची अनुपस्थिती दिसत होती। काही मोजक्या शिवप्रेमींनी राज्यपालांच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी केली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्याचवेळी शिवप्रेमी दास शेळके यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात करताच शिवप्रेमी दास शेळके यांना ताब्यात घेताच शेळके यांनी आंदोलन कार्यात समाजातील नेतृत्वाने उदासीनता असल्याचे सांगताना समाज बांधवांवर नाराजी व्यक्त केली। अशी अपेक्षा होती, परंतु काही शिवप्रेमी आपल्या बेकायदेशीर धंद्याशी संबंधित असल्यामुळे उग्र आंदोलन केले नाहीत। त्यामुळं या वयात सुद्धा मला या राज्यपाल हरामखोराच्या विरोधात उतरावं लागलेलं आहे। जय भवानी, जय शिवराय। दरम्यान पोलिसांनी कार्यक्रम स्थळापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर बंदोबस्त ठेवला होता। आचरा चौकात मोजक्या शिवप्रेमींची उपस्थिती होती। पोलिसांनी मोठ्या ड्रोनद्वारे सुमारे 3 किलोमीटर अंतरावर नजर ठेवली होती। घ्या